की ज्ञान झाल्यानंतर बुद्धी शांत झाली पाहिजे तर ज्ञान खरं. की ज्ञानाची मर्यादा संपली आता आता नाही. आणि असं ज्ञान एकच आहे ते म्हणजे आत्मज्ञान आहे. यज्ञात्वा सर्व विज्ञातम भवति. हे साधू पुरुष असतात ना त्यांना कशाचं ज्ञान नसतं मला सांगा. म्हणजे एक गमतीचं उदाहरण सांगतो. लोकमान्याला संगीताची आवड नव्हती म्हणजे किंवा संगीताचं ज्ञान नव्हतं. आवड नव्हती म्हणजे कशी की ते नागपूरला गेले असताना एका मोठ्या गवळ्याचं गाणं चालू होतं. ते त्यांचं कांतरशिरण काय असेल गाणं चालू आणि हे बाहेर थोड्या वेळेस बसले आलोवर बाहेर आले आणि अशी फेऱ्या गाडीत होते. ते चालक होते ते म्हणाले की अहो एवढं गाणं चाललंय आपण बाहेर घेऊन उभे राहिला. तेव्हा त्याने उत्तर काय दिलं भगवद्गीता गीता म्हणजे गाणं भगवंताचं गाणं ऐकल्यावर हे म्हणजे कोण ऐकतो आणि म्हणाले काय अमृत प्यायल्यानंतर खंडगार सरबत नाही का कोणी हे उत्तर बरं का. अशा माणसाला एका संगीत ग्रंथकाराने त्यांना एक पुस्तक दिलं की आपण हे बघावं. तेव्हा त्याने ते वाचून चार बोलावलं त्याला बोलावून त्याने पाहिलं आणि त्याला काही प्रश्न विचारले. तर तो काय म्हणाला आपल्याला संगीताची माहिती नाही असं मी तरी काही म्हणणार नाही. हे काय आहे हे यज्ञात्वा सर्व विज्ञातम भवति. सत्पुरुष असा असतो त्याला संगीत येणार त्याला गणित येणार हा तो गणित सोडवून दाखवणार नाही. उत्तर बरोबर त्याने बरोबर सांगितलं. ज्याला विश्वाचं कोडं उलगडलं त्याला काय अशक्य आहे मला सांगा नाही का. कालावरती स्वामित्व गाजवणारा हा त्याला काय अशक्य असतं. म्हणून त्याचं जे महामंडळ मस्तकाकार गणपतीचं आहे ते सांगतो. मला कल्पना होती की याच्यामध्ये आपला वेळ जाईल पण हे जे गणपतीचं वर्णन आहे याच्यावरती 5-50 लोकांनी डोकं खाजवलेलं आहे बरं का. आणि सगळे ते शास्त्र त्यात कोलमडतात. त्यांनी आपल्याला सांगितलं की राजकीय शास्त्र आहे ते असं ते म्हणून आपल्याला जरा पुन्हा सांगितलं. आणि मला कौतुक असं वाटतं की हा महाज्ञानी पुरुष सांगणारा सुरुवात ग्रंथ उघडण्याबरोबर अशा काही एका उच्चत वर गेला हिमालयाच्या याच्यावर तिथूनच त्यांची योग्यता करायची सगळे असंच आहे. आता पुढे शारदेला वंदन केलं. शारदेचं महत्व काय. शारदा याच्यामध्ये वाघ देवता म्हणून आहे ऋग्वेदामध्ये ती सर्वशक्तिमान अशी जशी आहे ही शारदा आहे. समज अशी आहे मोठमोठे गवई लोक मोठमोठे कलाकार लोक स्फूर्ती आल्याशिवाय काम करू शकत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. हा महाराजांचा जो हा तस्वीर आहे नाही एक मदन म्हणून ग्रस्त होते याला कल्याणला. ते त्यांना बोलावलं 8 दिवस नुसतं पाहत बसायचे. हे महाराजांचा फोटो नुसतं पाहत बसायचे. आणि काय पाहतोस काय ते म्हणजे वाट पाहतोय बरं ना. हा मग आहे अर्थात डॉक्टरला असं करून चालणार नाही. एमर्जन्सीच म्हणतात त्याला एमर्जन्सी. पण एमर्जन्सीत सुद्धा भरतीकडे नाहीतर असं व्हायचं हे कापायचे ते कापून ठेवायचं असं नाही ना. पण आहे त्याच्यामध्ये सुद्धा अर्थ असतो. वाट पाहतोय म्हणाले. आणि एके दिवशी रात्री 12 वाजता तू जो बसला तर 3 तासामध्ये त्यांनी बोलून काय ही अंतस्फूर्ती आहे. ही मोठ्या मोठ्या लोकांना तिची वाटच पाहावी लागते. तिची नाही तिची प्रार्थना करावी लागते. अगदी रंगभूमीचे म्हणतात तर रंगल्याशिवाय ते होत नाही. काही वेळेला अभिनय होऊन जातो काही वेळेला किती प्रयत्न करावं खरं असं असतो. मोठे वक्ते काय मोठे संगीत गाणारे काय चित्रकला हे करणारे काय सगळ्यांच्यामध्ये एकच पुरुष असा असतो की ज्याला स्फूर्ती त्याची सेवा करते ते म्हणजे सद्गुरू तुमचे गुरु. त्याला कसं आहे 24 तास त्याला हजर असतो हात जोडून समोर असतो. त्याच्या ज्ञानाला कमी जास्त नाही लक्षात ठेवा. किंबहुना विवेकानंदासारखा मनुष्य असं म्हणाला. त्यांचा एक ग्रंथ आहे बघा श्याम स्वामी शिष्य संवाद त्यांचे जे ग्रंथ आहे ते म्हणाले की आय एम एक्झॉस्टेड. मी संपलो आता माझ्यामध्ये राहिलं नाही. त्याने आपला मृत्यू सांगितला 4 महिन्यांनी आमच्या तारखेला मी जाणार आता माझ्यामध्ये राहिलं नाही. बरं म्हणजे म्हणण्यात येतो काय आपल्याला की त्यांचे जे गुरु होते त्याची स्फूर्ती काय असेल याची कल्पना करा. आणि ही खरी खरी ईश्वर कृपा आहे की ती जी स्फूर्ती आहे ती जे ज्ञान आहे सदैव जागर राहणं खरी कृपा आहे. ध्यानात ठेवा आपण आपलं ते राहत नाही. असं सांगण्यात येतो काय तर तिथे ज्ञान आहे ना तिथे शक्ती आहे. नॉलेज इज पॉवर. जे ज्ञान सामर्थ्य नाही ते ज्ञानच नव्हे. बरं म्हणून शारदेला कारण पुढे संबंध एवढा ग्रंथ रचायचा आहे तिची कृपा असल्याशिवाय ते शक्यच नाही. आणि जसं मी आता सांगितलं तसं ती शारदा की ज्ञानेश्वर महाराजांच्या पायाशी ओढत असली पाहिजे.
होईल बघा. एखादी घाल आहे, घाल ती अशी फडफडते, जाते वर 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 आणि शांत राहते, खाली येते, पुन्हा जाते. असं काही लोकांचं, कवींचं किंवा वक्त्याचं उत्सव. ज्ञानेश्वर महाराजांना ते नाही. गेले की गेले, खाली येणंच माहिती नाही केला. मग खाली येणं म्हणजे कसं असतं, एखादा माणूस वरच्या पायरीवरती आहे, तो वागतो, खालच्या पायरीवर येत नाही, वागतो. त्याला वाटतं खाली आला, तसं तुमच्या आमच्याशी बोलताना वाटतं ते खाली आले नाही. समाधीतून खाली आलेच नाही ते, समाधीतून. आणि तो खरा गुरु. असा गुरु पाहायला मिळेल, त्याचं प्रेम बसणं, त्याचा सहवास घेणं, यासारखा शुभ योग नाही तुमच्याकडे. खरं सांगते, भाग्य भाग्य ते पैसा काय प्रार्थना मिळेल, लौकिक काय मिळेल, पण हे आहे ना पाहायला मिळणं असा माणूस, अरे भाग्याची गोष्ट. हो, म्हणूनच त्रयमेव वैतच दुर्लभम आचार्य म्हणतात इतरामध्ये, दुर्लभम त्रयमेव वैत. देवानुग्रह हे तुका, ईश्वराची कृपा केली तर मनुष्यत्व, मनुष्यत्व, पण महापुरुष संशय, त्याचं प्रेम बसणं, त्याचा आश्रय मिळणं, त्याने आपला म्हणणं, त्याच्यासाठी पाहिजे. ते जे दिवस असतात त्यांच्या सहवासातले, ते दिवस म्हणजे सोनेरी दिवस आपल्या आयुष्याचे. ध्यानात ठेवा. म्हणून शारदेला म्हणते की स्वामिनीच आहे, चातुर्याची, कलेची, अर्थाची स्वामिनीच आहे. त्याच्या काळजी ही प्रसन्न झाल्यावरती काय वाटत करू शकतो. ते झाल्यानंतर गुरुचं वंदन आलं. आता तिथून सुरुवात आहे एखादी. बरं का, गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे जड. बरं का, असा अर्थ आहे संस्कृतामध्ये, जड असतो तो. बरं का, पण त्याची उत्पत्ती आहे, जो अज्ञाननाशक असतो तो गुरु. बरं का, समर्थाने दासरामध्ये हा छान व्याख्या. जीवात्मया परमात्मयाशी, जीवात्मया परमात्मयाशी ऐक्य करी, हा सद्गुरूचं खरं काम आहे. बरं, देहबुद्धीचे आत्मबुद्धी करावी. आपली देहबुद्धी नाशी करून जो आत्मबुद्धी निर्माण करतो तो खरा गुरु. किंवा साऱ्या एकदम भाषेत सांगायचं म्हणजे आपली वासना नाहीशी करतो, विशेषतः लौकिकाची आणि पैशाची वासना नाहीशी करतो ना तो गुरु. त्याच्यात हे सामर्थ्य असतं. बरं का, त्याच्यात सुद्धा बरेचसे महाराज म्हणायचे की म्हणले देहबुद्धी फीड करणे माझं काम. ते कसं करतो म्हणजे मी एक त्याची वासना तृप्त करून तरी करतो, पण हे जरा कठीण असतं. कारण म्हणले तर पुन्हा वासना करणारे सांगताय, दुसऱ्या त्याची वासना नाहीशी करतो, हे दुसरं काम आहे. आणि सत्पुरुषाच्या प्रेमाचा प्रभाव असा आहे की ते प्रेम मिळाले की जीवाला अशी तृप्ती होते की मग पैसा नाटका काही तसं वाटत. खरं मोठं विद्वानाची ती किंमत राहतच नाही. काय विद्या त्यांचं ज्ञान पाहिल्यानंतर असं वाटतं काय. बरं, ते लगालेले एक डॉक्टर होते, मोठे डॉक्टर, ते MBBS म्हणजे ते त्याला महाराज म्हणाले की डॉक्टर म्हणाले काय बा म्हणजे गर्भधारणा कशी होते, एवढं पोट वाटतं कसं काय आहे म्हणाले. तर ते सगळं सांगायला लागले. पहिल्या महिन्यात काय होतं, दुसऱ्या महिन्यात काय होतं. पण तेव्हा ती सोनोग्राफी वगैरे एवढी नव्हती काही. तेव्हा महाराज म्हणाले डॉक्टर पण म्हणजे मुलगा आहे का मुलगी कळतं का म्हणाले. ते नाही कळत. मला ज्ञान कसं मग. आणि मग काय म्हणाले, तो गर्भधारणा झाला बरोबर कळतं की हा पुरुष आहे कसली आहे. हे ज्ञान खरं कोण आलंय हे तर कळायला पाहिजे ना. म्हणजे ज्ञान कसं तुझं की यंत्र लावून पाहण्यापेक्षा त्या माणसाला पाहिलं तर बाईला पाहायला बरोबर अरे हा मुलगा आहे तो मुलगी आहे, काय द्यायला आले काय घ्यायला आलाय काय प्रारब्ध आहे कळलं पाहिजे. म्हणजे खरं ज्ञान आणि ते ज्ञान जवळ असतं. बरं ते कसं असतं म्हणजे त्या ज्ञानाची जर जाणीवच नसते ते सरळ झाले काय असं म्हणण्यापैकी असतं. ते आपल्याला तिथे फार मोठं वाटतं ना. तेव्हा गुरु म्हणजे कोण तर गुरु आपली देहबुद्धी माहिती करून आपल्या ठिकाणी आत्मबुद्धी निर्माण करतो तो खरा. बर हे सुद्धा जरा ऐकायचं मग एक वाटतं का गुरुच काय आहे. गुरु गुरु कशाला म्हणतात तुम्ही तर आपल्या जीवनामध्ये आपल्या ज्या अतृप्त गोष्टी असतात त्या वस्तू न देताना तृप्त करतो तो खरा गुरु आहे. म्हणून गुरुचं काय खरं असेल तर काही न देताना तुम्हाला शांत ठेवतो करतो तो खरा गुरु आहे. बरं का. आणि बाहेर तुम्हाला काय तो सुद्धा नाही काय देतो ते जरा मामूली मनुष्य असेल. बरं किंवा महाराज माझे सांगतो तुमचा मृत्यू तुमच्या समोर तुम्हाला दाखवतो तुम्हाला गुरु असलं पाहिजे. आणि तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे आपुले मरण पाहिले म्या डोळा
तो झाला सोहळा अनुपम. काय लग्नाचा सोहळा असतो, काय मेल्याचा सोहळा असतो, पण ते म्हणाले हा सोहळा जिवंतपणे मी माझा मृत्यू पाहिला. माझ्या एकाने सांगितलं आपल्याला, त्याला एक फार मोठा डॉक्टर होता, शियाळघाट त्या वेळेला होता बघा. त्याचा त्या बिर्ला कुटुंबाशी संबंध आलेला होता. ते वैष्णव होते बरं. तर त्या बाई, त्यांच्या शिष्या बाई मला सांगत की त्याने म्हणजे महिना 40-50,000 रुपयाची पॅकेज, गरिबांना अतिशय मदत करणारे, किती कुटुंब ते पोषणारे असे, आणि त्यांना ती विरक्ती आल्यावर पुरवलं. आणि त्यांनी विष्णूचं मंदिर बांधून आले, लोकांकडे भिक्षा मागून. हा एवढा मोठा ते पिवळी वस्त्र वगैरे घातलेले रामानुजी पंथी होते ते. तेव्हा ते असे मंदिर बांधत चाललं होतं. गाडी उभे होते. एक गृहस्थ आला खेडेगावचा आणि म्हणाला, अहो आमचा डॉक्टर कुठे आहे म्हणाले. त्यांनाच विचारलं, अहो तो मेला म्हणाले. आणि मला सांगितलं म्हणजे विचारायचं, अहो तो मेला. तेव्हा मग लोकांनी सांगितलं हेच डॉक्टर आहेत म्हणून बोले. तर मला असं सांगा, ही भाषा वाटते आपल्याला, पण खरं देहबुद्धीनं मरणं हे खरी गुरुची कृपा आहे. की मी नाही या जगामध्ये, या देहाचा देह ते म्हणतो तो नाहीच आहे. किंबहुना मी जर असेल त्याचा आहे, मला त्याला विचारा माझ्याबद्दल. हे जे आहे ना हे खरं गुरुचं काय. गुरु असतो काय, माणूसच असतो ना, पण माणूस असो ना ती माणूस असतो तो गुरु आहे. दिसायला अगदी साधा. अहो कुणी तपव खाईल, कुणी चिडे मोडेल, कुणी काय भाषा विपरीत वापरेल, काय वाटेल ते असेल. पण एक गमत सांगतो, भाषा कशी वापर. या इकडे धोंडीबा म्हणून, धोंडीबाच ना धोंडीबा इस्लामपूरला होते ना, पलुस्ते धोंडीबा होते. त्यांच्याकडे एक ग्रस्त गेले. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला काहीतरी ज्ञान सांगा. ते म्हणाले मला लिहायला सुद्धा येते, तर ज्ञान काय सांगू म्हणले तुला बरं का, ते त्यांनी सांगा म्हणाले. तर त्यांची भाषा सांगतो. अरे परमार्थ म्हणजे काय, तिची महिना असं मारायचं की पुढे जन्मालाच यायचं नाही, हे म्हणते परमार्थ. हे ज्ञान कसं नाही का. माझ्या महिन्यात हेतू आपल्याला काय, तर हा जो मृत्यू आहे हा स्वतः अनुभवलेला जो असतो तो गुरुपदाला आहे. म्हणजे काय होतं, तुमचं आमचं जे मन आहे ते आपल्या देहापुरतं असतं. माझं मन असतं, याचं विश्वमान बन संबंध विश्वाला व्यापून असलेलं जे मन आहे ते मन जो झाला तो या देहामध्ये गुरुपदाला पोचला. त्याला अज्ञान असं नाहीच काही अज्ञान म्हणजे नाहीच काही. म्हणजे असं आहे, एक उदाहरण सांगतो आपल्याला की एकदा रोजगाराची गोष्ट आहे. 80 वर्षाच्या मागची गोष्ट. सगळी पानं मांडली मंडळी बसली जेवायला, म्हणजे पानावरती बसलेली, आणि महाराज ते उठे ना जेवायला. येतो आणि 15 मिनिट झाली, 20 मिनिट झाले, अन्न गाव येऊ लागलं तरी काही उठे ना. इतक्यात म्हणाले की अरे जा म्हणाले, त्या पंढरपूरच्या वाटण कुणी येतंय का बघ म्हणाले, जाऊ बरं का. तेव्हा एक गाडी येत होती, बैलगाडी, त्या राज्याच्या बैलगाडी येत होती. ते आले 15 मिनिटांमध्ये आले, हातपाय मंदिरात स्नान करा, आपल्याला जेवायला आणलं. तेव्हा एकाने विचारलं की महाराज हे आपल्याला कसं कळलं. ते म्हणाले तो निघाला तेव्हाच मला दिसली हा तिथे निघाला, आता मी काय करू बरं का. म्हणजे त्यांना दिव्य दृष्टी असते, क्लिअर ऑडियन्स. तुम्ही घरात जे बोला ते तिथे रेकॉर्ड होतो बरोबर, अशापैकी असतं ते. हेतू सांगण्याचं काय, ज्याचं मन विश्वमन झालं तो साधू. विश्वमनाचं लक्षण काय आहे, अज्ञान असं काहीच नाही, हे विश्वमनाचं लक्षण आहे. म्हणजे कसं ते सांगतात, तुम्ही त्यांच्याकडे गेला, तुमच्या मनातलं जे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान त्यांचं. म्हणजे तुमच्याशी बोलताना तुमचं ज्ञान तुम्हाला ऐकवते. आपल्याला वाटलं काय असते, अरे नाही, ते मन सगळ्याला व्यापून आहे, तर मग ते मन तुमच्या मनाला व्यापून असेल यात काय. म्हणून त्यांना की नाही, एक गमत सांगतो. एक बाई आल्या एकदा, म्हणले मला आज मी पुष्कळ जप केला, मला सांगावं लागत नाही म्हणाले. म्हणजे त्याच्या अंतरंगात काय असतं हे गुरु म्हणजे हे आहे. तुम्ही लबाड लोक गुरु होतात ते जाऊ द्या, गुरुत्व ही फार अतिशय गोष्ट आहे सांगतो आपल्याला. आणि ते लाभणं, मला असं वाटतं या सगळ्या संतांच्या मध्ये भाग्यवान असतील तर ज्ञानेश्वर महाराज, वडील बंधू आणि गुरु हे जे आवडच होतो. म्हणजे व्यवहाराचा प्रेमाचा संबंध आणि त्यामध्ये पुन्हा गुरुत्व काय असेल नाही का. म्हणून निवृत्तीला रडले हो ज्ञानेश्वर महाराज, समाधीत गेले, रडले, म्हणाले असा भाऊ आणि असा शिष्य न भूतो न भविष्य. का नाही वाटणार मला सांगा नाही का. जो शिष्य गुरुचं गुरुत्व ओळखून
राज्य स्थापन करतो त्याला निवृत्तीनाथांची योग्यता कळली असती का आपल्याला? मला सांगा, तेच नसते. तेव्हा काय वाटतं असेल, पण हे असं आहे. म्हणून ते काय म्हणाले, आता गुरुला मी वंदन करतो. बरं का वंदन करतो? मी जो सगळं आहे तो त्याच्यामुळे आहे ना. आणि हे आपण शिकलं पाहिजे. आपली ज्ञानेश्वरी वाचण्याचा हेतू काय आहे? ज्ञानेश्वरी सांगणं नव्हे किंवा ऐकणं नव्हे, काय मी काय करायला पाहिजे आपण ते पाहिलं पाहिजे. पण गुरुचं कसं आहे, तो देहात असताना देहात असतो, जिवंत असतात. जो देहात असतो तो गुरु नव्हेच. जो देह ओलांडून जातो आणि जसं तुम्ही आम्ही जगतो असं देहाकडे किरायपणे पाहून जगतो, तो अत्यंत नम्रता असते. नम्रतेची हद्द असेल तर ज्ञानेश्वर महाराजांच्या काय सांगावं. पण तुम्हाला अलीकडच्या काळात सांगतो, हे कृष्णमूर्ती होते ना, खरा मोठा सत्पुरुष असतो. ते काय म्हणाले, आय एम जस्ट ए पासर बाय, मी वाटेचा वाटसरू आहे. आणि एवढ्या पाश्चात्य म्हणजे विज्ञान सुशोभित जगाला रात्रंदिवस हे ज्ञान सांगणारा पुरुष शेवटी असं म्हणतोय, मी वाटेचं वाटसरू आहे. काय असेल नम्रता, काय विनता असेल, हे तुम्ही आम्ही शिकलं पाहिजे. गुरुच्या चरणी लागायचं. पण गुरु देहातच असं असू नये. ज्ञानेश्वर महाराज आहे, एक गाजर एक ग्रस्त आहे. आणि महाराजांना म्हणाले की मला नाथांचं फार प्रेम आहे, एकनाथ महाराजांचं. आणि म्हणाले मला त्यांचा शिष्य व्हावंसं वाटतं. पण ते तर नाहीच म्हणले. आता पण भाषा समजा आपण तसंच बोलू, त्याचे नाहीत. तर महाराज म्हणले म्हणजे त्याचा अर्थ असा की म्हणजे ते जिवंत असून देण्यासारखे आहात आणि तुम्ही जिवंत असून देण्यासारखे आहात. हे जिवंत नाही का? आणि ते जिवंतच आहे. तू एका जिवंत असून देण्यासारखा आहे. तुझा आणि त्यांचा अनुभव घे. सांगण्याचा हेतू असं, तू देहात पण तू वंदन करायलाच पाहिजे. त्यांनी काय केलं तर तारिलो संसार होतो. बरं काय, माझा हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार येतो. संसार चालला म्हणजे काय सांगा, पहिले तर सांगतोच मी आपल्याला. संसार चालला म्हणजे माझ्या मते भय आणि चिंता. संसाराची भय आणि चिंता नसलेला पुरुष हा खरा परमार्थी मला सांगतो. गुरुचा पाठिंबा याच्यात आहे खरा. तुमचं ते बॅरोमीटर असतं ना, दिवसाचे टेम्परेचर नुसार, तर आपली भीती आणि आपली काळजी कमी होऊ लागली की गुरुकृपा समजायला. कृपा आहेच हो, पण अरविंद म्हणतात खिडकी बंद आहे, सूर्यप्रकाशात येईल कसा, नाही का? ते नाही, खिडकी उघडी टाकली की ते आलं म्हणजे भीती कमी झाली पाहिजे. आणि भीती काळजी कमी व्हायला झाली की आहे त्या भीती समाधान येतं. काय असू द्या काय त्याला परवाच राहत नाही. म्हणजे नाथांनी आपल्या भागवताचं वर्णन केलंय, हे देह मंदिराची स्मशानी, मंदिरात पडला आहे का स्मशानात पडलाय, रोगी आहे का निरोगी आहे, जेवला आहे का उपाशी आहे, त्याला भानच नाही या देहाचं. झालं आहे इतका तो देहाकडे तिरहितपणाने पाहिजे. निदान असं तरी करावं. लोक आपल्याला मान देत असताना अरे या कपड्याला किती चांगलं आहे असं लोक म्हणतात. निंदा करीत असताना अया लुगडं विकलं, त्या लुगड्याची निंदा आहे, माझी नाही असं थोडंसं वाटलं पाहिजे. नाही का? आपल्याला मान मिळत असताना, अपमान होत असताना, यश मिळत असताना, अपयश मिळत असताना एक अशी वृत्ती ठेवावी. याला काय झालं, लोकमान्यांची केस होती, ती केस जिंकली आहे. तेव्हा तू वकील सांगत आला की अहो केस जिंकले असं म्हणले. तर ते काय म्हणले पुढे, या 20-25 वर्षात अपयशाची मला इतकी सवय झाली आहे की यशाची चुकल्या चुकल्यासारखं होतो म्हणाले. ती माणसं म्हणजे आवडत असतात, पाहावं तर माणसासारखी माणसं, नाही का? म्हणजे मग गुरुची कृपा कोणची, काय झाले पैसे दिले. महाराज म्हणजे पैसा हा फार माणसाला बुडवतो, कारण आधार वाटतो. भगवंताला ठोका देणार असेल तर पैसा, बरं का, माझा आधार आहे ना. तेव्हा पैसा जाणं ही खरी माझी कृपा आहे. ती कुणाला पाहिजे आहे म्हणाले. म्हणून नाथांचे व्यक्ती उठीत होण्याची अशी आहे. सांगण्याचं हेतू काय आपल्याला, तर संसार पूर्ण काढला म्हणजे भय आणि चिंता नाही शिवायला पाहिजे. बरं का? नाही म्हणजे नाहीच काय. बरं तुम्ही असं समजू नका, हे नाहीच झाल्यावरती प्रसंग येणार नाही असं नाही. ते काय प्रार्थनाचं योग असेल तसं होईल. काय आहे ते आमचं केलं नाही होणार नाही, होईल असं नाही, तेवढी. पण हा मात्र आहे तसं राहील. आता यामध्ये एक राहणार आहे समजा करण्याचे, आणि तुम्ही घर माणसं पाहत नाही तर बायको म्हणणार तुम्ही आज तर मुलीचं लग्न होणं कठीणच आहे, नाही का? म्हणजे तुम्ही म्हणून जा अशातला भाग नाही त्याचा अर्थ. पण ती म्हणायची काय तुम्ही
आणि मागच्या वेगवेगळी सांगितलं असं प्रत्येक बाईचं मत असं नवऱ्याला व्यवहार कळत नाही, मला काय कळतो असं कसं कोणाला शोधतो प्रत्येक थांबत नाही स्थिती नाही का. हेतू सांगण्याचा एवढाच माझा की संसार पूर काढला म्हणजे एवढा संबंध समुद्र उसळलेला असताना सुद्धा मला दुःख नाही. मग तो आहे कुठे, मग ते हृदयी ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द फार मार्मिक असतात. तो आहे कुठे, माझा गुरु माझ्या हृदयात आहे. आणि बाहेर गुरुला ठेवून काय करतात, माझ्या हृदयात आला. ते काही महाराजचे लॉकेट आहेत ना, ते लॉकेट गळ्यात घालून अरे आज जातो की नाही बाहेर बसू आज गेला पाहिजे ना. आज जायला एक अडचण आहे, मी बाजूला सल्ल्याशिवाय आत येईल कसा नाही का. मी बाजूला चाललो पाहिजे ना. आणि माझं लक्षण काय, करतेपणाचा अभिमान आहे माझं लक्षण आहे. त्याला गच्चू मारल्याशिवाय गुरुला येता येत नाही. म्हणून मी त्याला काही काढीत नाही आणि गुरु काही आत येऊ शकत नाही. महाराजांनी एक दृष्टांत फार छान दिला. एक मनुष्य रेल्वेने प्रवासाला निघाला तू दारात उभा राहिला. मित्र अरे या आत ये, तू बाजूला राहिला सगळ्याशिवाय मी आत येऊ कसं म्हणाला. तसं आपल्या हृदयामध्ये ही जी प्रपंचाची घाण आहे सगळी, किंवा मीच तिथे आनंदाने बसलेलो आहे, ते बाजूला झाल्याशिवाय बरं असं करावं, त्याला घ्यावा आतमध्ये, पण त्याचं चरणी लागून घ्यावा. म्हणजे त्याला आत यायला वाट मिळेल की हो, आडवं पडावं म्हणजे आपल्या देहावरती जाऊन तो आत येईल. तुम्हाला माहिती आहे ना, सर वॉटर रॅलीची गोष्ट सांगतात. याचा आहे की होती ना पहिली एलिझाबेथ राणी, की त्या त्यांचं असे गोष्ट आहे की त्या काळचा आपण ते 300 वर्षाच्या मागचा काळ, शेक्सपियरच्या वेळचा फार म्हणजे राजाला माहित असत ना. तेव्हा ती एकदा अशी चालत असताना चिखल आला पुढे. चिखल आला तेव्हा ती थबकली. म्हणजे आता चिखलचे पाय भरायचे किंवा ओलांडून जायचं म्हणजे. तेव्हा हा उभा होता, याने आपला जो ओव्हरकोट होता एकदम त्या चिखलावरती घातला आणि त्याच्यावरून चालत गेली. हे जसं त्याने केलं तसं माझा जीव मीच खाली पडतो, तुम्हाला वाट पाहिजे ना माझ्या अंगावरून या, हे म्हणजे चरणी लागणार. शरणागती याचा अर्थ तो आहे की तुमच्या पायाशी लागलो आहे ना या. महाराज फार छान सांगायचे, असं जो करतो त्याचा गुरु म्हणजे नाचायला लागतो. आणि दृष्टांत काय द्यायचे, शंकर जेव्हा तांडव नृत्य करतो बेहोश होऊन, त्यावेळेला खाली तो असुर असतो, एक राक्षस त्याच्या पायाखाली असतो, तो असेच अहंकार आहे. तो ज्याने गुरुच्या पायी दिला त्याच्या बस त्याच्या जीवनात गुरु बेहोश होऊन नाचलाच म्हणाले. काय म्हणून माझं हृदय सर्जून जेणे तारिलो हा संसार म्हणून आत्ता विवेक वाटतात. म्हणजे गुरुचं जर अस्तित्व कशात पाहायचं असेल तर विवेकामध्ये पाहायचं. विवेकाचं अतिशय महत्व आहे. किंबहुना शंकराचार्यांनी 10 वेळा सांगितले की विवेकाशिवाय परमार्थ नाही. आता विवेक म्हणजे काय, विच्छ धातूपासून विवेक. विच म्हणजे वेगळे करणं, मिश्रण झालेलं वेगळं करणं, याचा आत्मा आत्मविवेक असं म्हणतात. दृश्यादृश्य विवेक, सारासार विवेक. तेव्हा माझ्या हृदयामध्ये विवेक स्थिर झाला. मग आपल्या अंतःकरणामध्ये गुरुचं अस्तित्व आज आपल्याला जर भासायचं असेल तर आत्मा अनात्म विवेकाने भासेल. म्हणजे प्रसंग आला असताना आपण आत्मा आणि अनात्मा यांचं मिश्रण करीत नाही, म्हणजे भगवंताला विसरत नाही, गुरुला विसरत नाही, तो विवेक आहे असं. म्हणजे काय, जर सर्व सत्ताधीश तो आहे, त्याच्या सत्तेने समज जगत चालतं, तर माझ्यावर आलेला प्रसंग तुझ्या इच्छेने आलेला आहे हे ज्याच्या ध्यानात राहतं तिथे विवेक आहे. मन शांत राहील या शंकाच नाही की तो अभ्यास ऐकणार. आणि अत्यानुविवेकावरी हे फार विलक्षण आहे. म्हणजे विवेकाशिवाय परमार्थ नाही. विवेक म्हणजे काय की मला जे साधायचं आहे ते माझ्या साधण्याकरता गुरुने जे साधन दिलेलं आहे त्या साधनाच्या पलीकडे जाणं, त्याला न विसरणं, हा विवेक आहे. आपल्या गुरुने आपल्याला नाम दिलेलं आहे आणि नाम न विसरणं हा कठीण गोष्ट आहे. बरं किती ठिकाणी नाम आपण विसरतो, किंवा पुष्कळ विसरतो सुद्धा नामच विसरतो आपण. बाकी गमतीनं म्हणतोय आपल्याला, समजा तुमच्या एफडी मध्ये फिक्स डिपॉझिट मध्ये काहीतरी पैसे आहेत बरं का, आणि वर्ष 2 वर्ष होऊन गेले, तुम्ही काय ते व्याज चौकशी केली नाही काही नाही, आणि एकदम रकाव तुमचे किती पैसे आहेत कसं त्यांच्याशी आठवतं नाही का. म्हणजे तिथे नाथांचा एक शब्द आहे, आपण ध्यानात ठेवा. गोपींचं वर्णन करताना आपल्याला जो स्वाभाविक गुरुचा किंवा भगवंताचा विसर पडतो तो त्याला पडेन असं झाला, तर त्याचं ते त्यांनी जे वाक्य घातलेलं आहे ते फारच अप्रतिम आहे. विसराची वार्ता विसरल्या, विसराची वार्ता विसरल्या म्हणजे भगवंताचा विसर पडण्याचं विसरूनच गेल्या, म्हणजे अखंड स्मरण. काय सुंदर. अरे या लोक अनुभवानच बोलतात. मग माझा हृदय
वारिलो हा संसार म्हणून अत्यावरून विवेकावरी भगवंताला न विसरणं ही खरी देणगी आहे. मला तर असं वाटतं वा माझ्या अनुभवाने मी सांगेन की गुरुची कृपा काय प्रारंभ चालूच आहे. हो कधी सुख कधी दुःख कधी यश कधी आपलं ते तुमचं आणि म्हातारपणी जगत कधी सगळं चाललंय. पण त्यामध्ये तू आहेस तुझी कृपा माझ्या मागे आहे, तुझं अस्तित्व मला आहे ही भावना राहणे याची कृपा नाही. तू आहे बस. आणि इतकंच नव्हे त्याच्याही पुढची पाहिली अशी आहे की तू आहेस असं नव्हे, याच्यामध्ये मी जितकं भोगतो आहे याची जाणीव तुला आहे या क्षणात रात्रंदिवस. कारण माझ्या हृदयात आहेस ना तू, मग माझं सुखदुःख तुला जाणता या क्षणात नाही. किंवा तुझ्या संमतीने हे चाललेलं आहे. याही ना प्रसंग तुझ्या संमतीनं आलेला आहे, तुझं सँक्शन आहे त्याला, तेव्हा मी दुःख का करेल ही खरी कृपा आहे. गुरु गुरु मग पुढे त्यांनी दोन दृष्टांत राहते. आता गुरु काय करतो? दिव्य दृष्टी देतो. दिव्य दृष्टी देतो म्हणजे काय? जे सूक्ष्मात सूक्ष्म आहे, अतीव सूक्ष्म परमात्म तत्व यांचा शंकराचार्यांचा श्लोक आहे. परमात्म स्वरूप अतिशय सूक्ष्म होय ना, ती पाहण्याची दृष्टी जो देतो तो गुरु आहे. त्याचं वर्णन असं आहे, जैसे डोळ्या अंजन भेटे मग दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे ते प्रगटे महानी. हा एक लोकसमजुतीचा प्रकार ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला आहे. एक अंजन म्हणजे डोळ्यात घालायचं आहे, ते सुंभा गिळमा असं न करतात. तर काय असतं की एखाद्या माणसाच्या डोळ्यात ते अंजन घातलं तर त्याला जमिनीचं पुरलेलं धन दिसतं. जिथे पाहू तिथे जे धन आहे ते त्याला दिसतं. तर म्हणाले गुरु अंजन घालतो. काय अंजन घालतो? दिव्य दृष्टीचं. म्हणजे या परमात्मा दृश्य सृष्टीमध्ये जे गुप्त परमात्म स्वरूप आहे, जे धन आहे ते त्याला दिसायला लागलं. आणि गंमत आहे बघा, संस्कृतामध्ये तत्वज्ञानाला दर्शन असं म्हणतात. दृश्य म्हणजे पाहणे, दृश्यपश्य सी, तेव्हा दृश्य शब्द ज्ञानार्थी वापरलेला आहे. दर्शन म्हणजे ईश्वराचं ज्ञान होतं. त्याला ईश्वराचं समर्थांचं एक अभंग, देव पाहिला रे पाहिला. ज्या डोळ्यांनी त्यांनी पाहिला त्या डोळ्यांनी आपण पाहायला पाहिजे. ते हे डोळे नव्हे, या डोळ्याला सुद्धा ती शक्ती येऊ शकते पण ती मर्यादा आहे. पण ती जी आतली शक्ती आहे दिव्य दृष्टी, ती दिव्य दृष्टी गुरु देतो. आणि गुरु जो शिकायचं ते हे शिकायचं. मी आता सांगितलं ना आपल्याला की जग केलं आहे मला सांगावं लागत नाही. म्हणजे त्यांना काय होतं, माणूस पाहिला त्याचं सूक्ष्म दिसतो, त्याचं कर्म दिसतं, त्याची साधना दिसते. महाराजांच्या चरित्रात असा एक प्रसंग आहे की महाराज असे बाहेर बसले होते खुर्चीवर राम मंदिराच्या बाहेर, आणि रस्त्यावर ते खेळगावचा रस्ता आणि एक मनुष्य आला नमस्कार तू उभा राहिला. हा दत्ताच्या देवळात बरं का 3 दिवस तिथे राहिला. आला पुन्हा असं नमस्कार केला, गिरनार पर्वतावर. त्यात काही बोलला नाही केलं नाही. तुम्ही म्हणाले हे काय? म्हणजे पाहिला हा दत्ताचा भक्त आहे आणि इथे अनुष्ठाना करताना मला कळलं. ही दृष्टी जी आहे ही दिव्य दृष्टी आहे. म्हणून डोळ्या अंतर भेटे. आता असं आहे, डोळे झाकूनच घेतले तरी गुरु तरी काय केली हो नाही का? आपण काय करतो, डोळे झाकूनच बसतो. माझ्या डोळ्यात लहानपणाच असतो. मग काय करावं? आणि जबरदस्तीने काजळ जशी घालते तशी काही गुरु असतात. त्याशिवाय काही त्याला इलाज देवा, त्याला उपाय तोच आहे नाही का? मग असं जे केलं तर किंवा तुझा दृष्टांत सांगतो सांगतो का चिंतामणी आलिया हाती सदा विजयवृत्ती मनोवृत्ती. पैसा आपल्या इच्छा तृप्त करतो हे त्यांचं म्हणणं आहे. एकही कल्पनाच आहे नाही. चिंतामणी नावाचा म्हणी आहे, ज्याला हिरा म्हणा मांडे म्हणा जसे जगत असतात, तो जर आपल्याला मिळाला मनाला अनावरती तुम्हाला मिळतं. या विजयवृत्ती मनोवृत्ती आपले मनोरथ जे आहे ते पूर्ण होतात. तर ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसे माझे मनोरथ गुरुंनी पूर्ण केले. आता प्रश्न असा आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी काय मनोरथ केले असते नाही का? किंवा मुंबईमध्ये एक 1200 स्क्वेअर फूटचा मला फ्लॅट पाहिजे हे तर ज्ञानेश्वर महाराज यांच्यामध्ये बरोबर आहे. अरे भगवंताच्या अनुभवाची जी इच्छा आहे ती तृप्त करते ना नाही का? तू बसच मागितलं असं काय? महाराजांचं वाक्य आहे, एखाद्याने प्रपंचातलं मागितलं तर मी नाही देणार असं नाही, पण भगवंतापासून विलंब होईल इतकं देणार नाही. आणि म्हणाले एखाद्या देणारही नाही. काही वेळा तो रागावेल माझ्यावर, त्याची श्रद्धा कमी होईल, पण आध्यात्मिकदृष्ट्या मरणार नाही म्हणाले. काय त्यांचं धोरण असतं बघा नाही? असं आहे ते रात्रसारखंच आहे हो. एखाद्याला गेली आपण नाही मला खायला पाहिजे असं काय करावं? द्या झालं गोड नाचतं म्हणजे पोटात जरूर झाले त्या थोडेसं झालं असं नाहीला जरा जसं तू म्हणतो तसं सत्पुरुष पिढी रडतोय लेखाचा त्या पुढे
लग्न थांबण्याकरता तो कायचा करत असतो प्रपंचात बरं का, पण एवढं तरी द्या त्याला. पण खरं मागणं त्यांचं आहे. तुकाराम महाराज म्हणाले ना, येतील अंतरा श्रेष्ठांचे अनुभव, संतांना आलेले अनुभव आहे ते भगवंता मला येऊ दे आणि म्हणून तुझ्याकडे मी आलो. हेच अनुभव आहे ते घेऊन बरोबर. खरोखर गुरु आपली शक्ती वापरतो. तुम्ही म्हणा मला सगुणाच्या प्रेमाचा अनुभव पाहिजे, हट्ट झाला आणि तो आनंद करील, हे मी देतो तुला, घे म्हणून. एक असं आहे किंबहुना मला ध्यान लागू दे, माझं ध्यान 4-4 दिवस चालू दे, हा अनुभव मला दे म्हणजे तू होती नाही का. नाही तर माझ्या मुलीचं एक लग्न झालं, गायब झालं, पुन्हा लग्न होऊ दे म्हटलं तर गुरु काय करून घेईल आणि म्हणे आता काय करावं. कपाळाला हात लागले म्हणे देवा काय प्रारंभ माझा आहे ते असे शिक्षण दिसतं, त्याची साधना दिसते. महाराजांचे पसंत आहे की महाराज बाहेर बसले खुर्चीवर राम मंदिराच्या बाहेर आणि रस्त्यावर मी गेलो असं रस्ता आणि एक मनुष्य आला आला नमस्कार मी उभा राहिला. हा दत्ताच्या देवळात बरं 3 दिवस तिथे राहिला. आला पुन्हा नमस्कार केला, निर्माण करत आला बिचारे गोपाळ त्याला काही बोलला नाही केलं नाही. तुला म्हणाले हे का तू म्हणे पाहिलं दत्ताचं भक्त आहे आणि ते अपेक्षा घेताना मला कळलं. ही दृष्टी जी आहे ही दिव्य दृष्टी आहे. म्हणून डोळ्या अंधेला भेटले. आणि असं आहे डोळे झाकूनच घेतले तरी गुरु तरी काय केले हो नाही का. आपण काय करतो डोळे झाकूनच बसतो. माझ्या डोळ्यात लहान करत असतो. मग काय करावं आई जबरदस्तीने घालून जसं गाडी कशी काही गुरु असतात कशी गाडी करून त्याचा निदान देव त्याला उपाय तोच नाही का. मग असं गेलं तर किंवा पुढच्या दृष्टाचा अनुभव सांगतो का चिंतामणी आल्या सदा विजय वृत्ती मनोवृत्ती तैसा आपल्या इच्छा तृप्त करतो हे त्यांचं म्हणणं आहे. एकही कल्पनाच आहे नाही. चिंतामणी नावाचा म्हणी आहे जे ज्याला हिरा म्हणा मांडके म्हणा जसे जगत असतात तो जर आपल्याला मिळाला मनाला अनावरती तुम्हाला मिळतं. सदा विजय वृत्ती मनोवृत्ती आपले मनोवृत्ती जे आहे ते पूर्ण होतात. तर ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसे माझे मनोरथ गुरुने पूर्ण केले. आता प्रश्न असा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी काय मनोरथ केले असते नाही का. किंवा मुंबईमध्ये एक 12 स्टेट तुमच्या ज्ञानेश्वर महाराज त्याच्यामध्ये बरोबर आहे. अरे भगवंताच्या अनुभवाची जी इच्छा आहे ती तृप्त करते ना नाही का. तू बदलच मागितलं असतं काय महाराजांचं वाक्य आहे. एखाद्याने प्रपंचातलं मागितलं तर मी नाही देणार असं नाही, पण भगवंतापासून विलंब होईल इतकं देणार नाही आणि म्हणाले एका वेळेला देणारही नाही. काही वेळेला तो रागावेल माझ्यावर ते सगळं मी कमी होईल पण अध्यात्मिष्ठा वरणार नाही म्हणाले. काय त्यांचं धोरण असतं बघा नाही असं आहे. ते दाखवतच आहे हो. एखाद्याला गेली वापरायचं नाही मला खायला पाहिजे असं काय करावं. त्या जरा गोट मागताय जे पोटात जमून जाते त्या थोडंसं झालं असं नाहीला जरा जसं म्हणतो तसं संतुष्टी रडतोय जगाचा त्या थोडं त्याला लग्न थांबण्याकरता तो कायचा करत असतो प्रपंचात का पण एवढं तरी द्या त्याला. पण खरं मागणं त्यांचं आहे. खरं महाराज म्हणाले ना येतील अंतरा शिष्टांचे अनुभव, संतांना आलेले अनुभव आहे ते भगवंता मला येऊ दे आणि म्हणून तुझ्याकडे मी आलो. हे जे अनुभव आहे ते गुरु बरोबर. खरोखर गुरु आपली शक्ती वापरतो. तुम्ही म्हणा मला सगुणाच्या प्रेमाचा अनुभव पाहिजे, हट्ट झाला आणि तो आनंद घेईल, हे मी देतो तुला, घे म्हणून. एक असं आहे किंवा मला ध्यान चालू दे, माझं ध्यान 4-4 दिवस चालू दे, हा अनुभव मला दे म्हणजे तू देईल नाही का. नाही तर माझ्या मुलीचं एक लग्न झालं, गायब झाला, पुन्हा लग्न होऊ दे म्हटलं तर गुरु काय डोकून येईल आणि पुढे त्याचं काय करावं. कपाळाला हात लागले म्हणजे देवा काय प्रारंभ मानवा याची अशी शिक्षे ज्ञानेश्वर महाराजांनी इंग्लिशचं जे वर्णन केलेलं आहे अतिशय क्षेत्राचं वर्णन आहे. त्याचा व्यवहार त्याचं बोलणं चालणं लोकसंग्रह सराव त्या अतिशय भूमिकेवर असतो ते त्याचं वर्णन आहे. क्षमा करा. आता पुढच्या वर्षी आपली तुमची भेट आहे 2 रविवारी इथे नाही तेव्हा 5 तारखेचा जानेवारीचा जो रविवार आहे त्या दिवशी आपली गाठ होते. जानकी तारीख 5/1/92. स्मरण जय जय राम कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तर नवीन वर्ष सुरू झाले ना तिकडे तिकडे वर्तमानपत्रामध्ये ज्यामध्ये नवीन वर्षाला अभिनंदन सुखाचं जावं नाही का. आपण काय म्हणायला पाहिजे
आपलं तरी नवीन वर्षच आहे ना सगळ्यांच्या बरोबर. तर मी असं म्हणेन की आपलं चित्त आतापर्यंत जरी भगवंताकडे लागलं नसलं तरी या वर्षामध्ये तरी लागावं एवढी माझी वर्ष जायचं सुखाचं तर भगवंताशिवाय सुख मिळेल स्वप्नात सुद्धा आणू नका. सुखाचा कंद जो आहे, आनंद स्वरूप जो आहे, त्याला धरल्याशिवाय सुख मिळेल हा भ्रम आहे, अगदी भ्रम आहे. वेदांत नव्हे हा. अगदी आपण जीवनामध्ये पाहतो, जितका जगाचा मला जास्त अनुभव येतो तितकं असं वाटतं की किती दुःख जगात भरलेलं आहे. कमाल अशी आहे, माणूस त्या दुःखातून बाहेर पडत नाही बघ. त्याला मार्ग दाखवलेला त्यातून सुटत नाही. ही त्या मायेची झडप जी आहे ती अशी आहे बरं. म्हणजे अगदी ऐकण्यासारखं आहे. एक बाई भेटल्या, 2 मुली आणि चांगल्या ठिकाणी आहेत, पण दुसरी मुलगी सारखी पैसे मागते. किती पैसे द्यायचे, सारखी पैसे मागते. एकदा यांनी दिले नाही तर तिने घरी येणं सोडलं, बोलणं सोडलं आणि म्हणते काय, माझी आई माझी मेल्यासारखीच आहे बरं. हो, हे काही कादंबरी नव्हे ना, ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. इंग्रजीतली म्हण, सत्य परिस्थिती कादंबरीपेक्षा भयंकर आहे. ही अगदी गोष्ट खरी आहे. तेव्हा ती बाई बाळ म्हणजे आता काही दिवस भरले, तिला रक्तक्षय ॲनिमिया झाला. म्हणून पत्र आलं तर हिला काळजी त्याची की आता कसं होईल बाळपण काढून. अरे बाई, तुला ती अशी विचारी सुद्धा नाही की बाई असं म्हणते मुलगी त्या मुलीची काळजी लागते. अहो पोटचा गोळा आहे ना, हे उत्तर. अशी माया आहे बरं. किती त्रास आहे बघा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात आपल्याला, अरे खरं आपलं कोणी नाही आहे, परमात्मा शिवाय आपल्याला खरा कोणी नाही आहे बघा. म्हणून सांगतो आपल्याला, निदान माझी सतीच्छा तरी मला उपयोगी पडेल की तुम्ही सगळे आनंदात राहिले बरोबर, मला सोडू नका नाही का. झटपट कोण दिसतच आहे परंतु अरे कधी काही आठवण झाली नाही, माझा कोण आहे, तो आहे खरा. परंतु आपण एक समर्थांचं वाक्य ध्यानात ठेवा. मी सांगितलं आपल्याला, एकच पत्र त्यांचं उपलब्ध आहे, गद्यपत्र. काय झालं, ते आजारी होते, थंडीमध्ये राहायचे, याच्यामध्ये राहायचे, तेव्हा ब्रॉन्कायटिस त्यांनीच गेले. ते नेहमी व्हायचा खोकला सारखा. ते असे फार आजारी पडले म्हणून एका भटजीच्या घरी राहिले. रघुनाथ भट त्याचं नाव. त्यांची फार सरबराई केली, औषध पाणी केलं वैद्याकडून आणि बरे झाले. एक घोडं दिलं त्यांना. समज भिकारी हो, त्यांच्याजवळ बसला आलंय. भिकारी खऱ्या अर्थाने म्हणतो आणि आपल्याला म्हणजे माझी पदवी नाही आहे, विठोबा अण्णांनी म्हटलंय त्यांना, अकिंचन वरे नियोजन, भिकाऱ्यांचा राजा. गोष्टीच गोष्ट आढळून सांगतो. पंडित मदन मोहन मालवीय होते ना, हे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीसाठी पैसा गोळा करत होते. 1916 सालची गोष्ट आहे. तेव्हा हे मोठे मोठे राजे लोक संस्थानिक असत त्यावेळेला, त्यांच्याकडे जाऊन पैसे गोळा करायचे. मला आश्चर्य वाटेल, निजामाने 1 लाख रुपये त्यावेळेला दिले होते, कारण आणि श्रीमंत होता ना. तेव्हा ते जेव्हा पैसे गोळा झाले युनिव्हर्सिटी स्थापन करायची, ते लॉर्ड विलिंग्टन जेव्हा हा होता व्हाईसरॉय, तेव्हा त्यांनी ते उद्घाटन केलं त्याचं. तेव्हा त्यांना पदवी काय दिली, द प्रिन्स ऑफ बेगर्स. हा भिकाऱ्यांचा राजपुत्र आहे, भिकाऱ्यांचा राजा आहे. तसंच विठोबांना दत्तदार म्हणून एक मोठे सत्पुरुष होऊन गेले, त्यांचं हे पदवी आहे समर्थना. अकिंचन वरेण्य. वरेण्य म्हणजे अकिंचन म्हणजे भिकारी, वरेण्य म्हणजे श्रेष्ठ. आणि तिने एक विरोधावर दाखवलेलं आहे समर्थांचे वाक्य, अकिंचन वरेण्योयम समर्थ पदलिंगत. अरे आणि असं मग म्हणतात लोक, काय चमत्कार आहे म्हणाले, भिकाऱ्यांचा राजा. आणि दुसरे खालच्या ओळीत म्हणाले, हा रामाचा दास आहे आणि याला स्वामी म्हणतात लोक, हे आणखी चित्र आहे म्हणाले. सांगायचं काय आपल्याला की हे रघुनाथ भट त्यांनी जेव्हा गेले तर समर्थ गडावरती गेले आणि त्यांनी मग त्यांना एक पत्र दिलं. त्यात एक वाक्य असं आहे, तुम्हाला बरं केलं अंत झालं. आता एवढं बरं केल्यावर त्याची काहीतरी त्यांना संभावना करायला पाहिजे, भेटली होते. रघुनाथ हा वेगळे माझं कोणी नाही. बघा, माता रामो मतपिता रामचंद्र, सगळं माझं असेल तर राम आहे. तसं तुम्ही आम्ही जर वर्षभर म्हटलं की माझा गुरु, माझा देव, माझा भगवंत हाच माझा आहे, ही वृत्ती जर वाढवली ना तर परमार्थ साधेल, तर जीवनातलं दुःख सोसता येईल. नाही तर नाही, तळमळीत मनुष्य जाईल. बघा, हे असं आपला विषय. ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीला आत्मस्वरूपाला वर्णन केलं.
जय जय सुसुम्ने त्या आत्मरूपा. मग गणपतीला वंदन केलं. त्यांची झेप तरी बघा, गणपती वाङ्मय स्वरूप आहे म्हणाले. आणि वाङ्मय म्हणजे वाङ्मयाचे सर्व अंग मानवाने निर्मित केलेलं जे वाङ्मय आहे कोणत्याही संस्कृतीमध्ये त्याचे सर्व अंग घेतले. इतकी विशाल दृष्टी. म्हणजे तुमचं वेद वाङ्मय, जसं आपलं वेद वाङ्मय तसं धर्मामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये बायबल म्हणा, कुराण म्हणा, झंडावेस्टा म्हणा, ज्यू धर्मात ते की नाही स्फूर्तीनं आलेलं, स्फूर्तीच म्हणायचे त्याला, वेगवेगळे असं म्हणतात इंग्लिशमध्ये, रिव्हील्ड. म्हणजे ते काही लिहिलेलं नव्हे, आतून आलेलं असं. त्यानंतर स्मृती, त्यावरती टीका प्रतिटीका होतात ते, त्याचं इंटरप्रिटेशन ते त्याचं अर्थ. प्रत्येक वाङ्मय आपल्या संस्कृती असतं ते स्मृती सांगितलं. मग पुराण, मायथॉलॉजी, जगात असा समाज नाही की त्याच्यामध्ये पुराण वाङ्मय नाही. ग्रीक पुराणात अशा सुंदर गोष्टी आहेत, तशा आपल्या आहेत, तशा आपल्याकडचं 18 पुराण आहेत म्हणतात ना, तेव्हा ते पुराण. नंतर तत्वज्ञान, मानवाला तत्वज्ञानाशिवाय राहू शकत नाही बरं का. किंबहुना एका मोठ्या विचारवंताने म्हटलेलं आहे अमेरिकन तत्वज्ञानाने, तत्वचिंतक आली की हे वाङ्मयामध्ये सरळ तत्वज्ञानाला हृदयाचं स्थान आहे, हृदय आहे माणसाचं, कारण त्याशिवाय तो सुविचारी होऊ शकत नाही. ते सुद्धा. नंतर काव्य नाटक, याचं वर्णन केलं ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि आपण पाहत सध्या मोठ्या मोठ्या कवींना, मोठमोठ्या कादंबरीकारांना जगातलं नोबेल प्राइज मिळतं. म्हणजे कल्पना करा आपण किती त्याचं महत्व असेल. सांगा हेतू काय, अशी सगळी दृष्टी, विशाल दृष्टी करून हे शब्द ब्रह्म म्हणजे माझा गणपती आहे. पुढे मग गुरुला वंदन केलं. आणि गुरुला वंदन केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राची एक मर्म गोष्ट सांगितली की म्हणाले, मन हृदयी सद्गुरू. हे योग्यच आहे. खरं प्रेम जिथे आहे ना तर हृदयात राहणारच, दुसरी जागाच नाही. कारण डोकं हे बुद्धीचं स्थान आहे, हृदय हे प्रेमाचं स्थान आहे. तेव्हा ज्याचं गुरुवरती अत्यंत प्रेम आहे त्याचा गुरु त्याच्या हृदयात असणारच. मग आपण हृदयात त्यांनी केलं काय, जेणे तारील हा संसार करू. या प्रपंचाचं जे माझ्या अंतरंगामध्ये स्थान होतं, गुराला आलेलं सळ नाहीसं करून टाकलं. म्हणून म्हणाले, म्हणून अत्यागुरु विवेकावर, माझा विवेकावरती अतिशय आदर आहे.